हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र इथनं वेकन्सी आलेली आहे आणि वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता 18, 35, 38, 40 ते 50 वर्षापर्यंत असणार आहे. कारण प्रत्येक पदासाठी ही वयोमर्यादा वेगवेगळी असणार आहे. अर्ज पद्धती ही ऑफलाईन असणार आहे आणि वेतन तुम्ही पाहू शकता खूपच चांगलं आहे. लाखाच्या घरात हे वेतन असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशनवर. मानव संसाधन प्रबंधन विभाग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट, शिवाजीनगर पुणे इथनं ही ॲडव्हर्टिजमेंट प्रिंट झालेली आहे. आपण पाहूयाच पुढे कोणत्या कोणत्या जागेहून ही वेकन्सी आलेली आहे. तर रिक्रुटमेंट नोटिफिकेशन, रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर्स इन स्केल 2, 3, 4, 5 and 6 प्रोजेक्ट 24-25. Bank of Maharashtra is one of the leading and top performing bank in the industry of several growth and profitability parameters. The bank is now in expansion mode and requires motivated professionals to support its growth trajectory and strengthen governance, compliance and technology structure. The bank invites offline application for candidates for recruitments of officer in scale 2, 3, 4, 5 and 6. टू बी पोस्टेड ॲट व्हेरियस व्हर्टिकल्स ऑफिसेस अँड ब्रांचेस. तर अशी ही ॲडव्हर्टिजमेंट आहे. आपण पोस्ट पाहूया. डेप्युटी जनरल मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट स्केल 6 परमनंट आहे, एक अनरिझर्व आहे, एक टोटल वेकन्सी एक असणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट स्केल 5 एम्प्लॉयमेंट टाईप परमनंट असणार आहे, एक आहे, अनरिझर्व टोटल 1. चीफ मॅनेजर पोर्टफोलिओ ॲनालिसिस ICAAP 4th स्केलवर परमनंट एक वेकन्सी आहे. चीफ मॅनेजर एंटरप्राइज 4th स्केल परमनंट असणार आहे, एक वेकन्सी आहे. सिनियर मॅनेजर रिस्क ॲनालिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंट 3rd स्केल परमनंट एक तुम्ही पाहू शकता. टोटल 10 पोस्ट आहे. 1, 2, 1, 6 अशा हे पोस्ट डिवाईड केलेले आहे. रिस्क मॅनेजमेंट मॅनेजर 2nd स्केल परमनंट 3, 1, 6, 2, 13 म्हणजे 25 जागा असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे. सिनियर मॅनेजर 1 SC, 2 OBC EWS 1, अनरिझर्व 6 आणि मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट 3 SC, 1 ST, OBC 6, 2 EWS आणि 13 अनरिझर्व अशा टोटल 25 पोस्ट असणार आहे. एक OC असणार आहे. फॉरेक्स अँड ट्रेजरी असिस्टंट जनरल मॅनेजर ट्रेजरी डोमेस्टिक अँड फॉरेक्स 5 स्केल परमनंट एक असणार आहे. चीफ मॅनेजर फॉरेक्स 4th स्केल परमनंट एक असणार आहे. त्याच्यानंतर चीफ मॅनेजर डोमेस्टिक ट्रेजरी 4th स्केल परमनंट पुन्हा एकच वेकन्सी आहे. सिनियर मॅनेजर फॉरेक्स 3rd स्केल परमनंट 1, 2, 1, 6 अशा 10 वेकन्सीज आहे. मॅनेजर फॉरेक्स 2 परमनंट 3, 1, 6, 2, 13 अशा 25 वेकन्सी असणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर एंटरप्राइज आर्किटेक्चर 5 स्केल कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर डाटा आर्किटेक्चर कॉन्ट्रॅक्च्युअल एक वेकन्सी. चीफ मॅनेजर प्रोग्राम मॅनेजर 4th स्केल परमनंट एक असणार आहे. चीफ मॅनेजर अँड API फॅक्टरी 4th स्केल परमनंट एक वेकन्सी. चीफ मॅनेजर बिझनेस लीड अनालिटिक्स 4th स्केल परमनंट एक वेकन्सी. चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी 4th स्केल परमनंट एक वेकन्सी. चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट 4th स्केल परमनंट एक वेकन्सी. मॅनेजर API मॅनेजमेंट 2nd स्केल परमनंट 4 वेकन्सीज. मॅनेजर डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन 2 स्केल परमनंट ह्या 4 वेकन्सीज आहे. मॅनेजर IT सिक्युरिटी 2nd स्केल परमनंट 5 वेकन्सीज. मॅनेजर नेटवर्क अँड SEC परमनंट 6 वेकन्सी. मॅनेजर युनिक्स लिनक्स 2nd स्केल परमनंट 3 वेकन्सी. मॅनेजर क्वालिटी अशुरन्स 2nd स्केल परमनंट 3 वेकन्सीज. मॅनेजर डाटा ॲनालिटिक्स 2 स्केल परमनंट 5 वेकन्सीज. मॅनेजर जावा डेव्हलपर 2nd स्केल परमनंट 4 वेकन्सी. मॅनेजर मोबाईल ॲप डेव्हलपर 2nd स्केल परमनंट 3 वेकन्सी. मॅनेजर VMware
परमनंट सेकंड स्केल 3 वेकन्सी, मॅनेजर DBA MSSQL सेकंड स्केल परमनंट 2 वेकन्सी. अदर डिपार्टमेंट तुम्ही पाहू शकता, त्याच्या पण खूप जागा आलेल्या आहे, खूप साऱ्या जागा आलेल्या आहे, त्यामुळे ही खूपच चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता पोस्टनुसार इथे त्यांनी क्वालिफिकेशन पण दिलेलं आहे, तर मी तुम्हाला एका पोस्टचं क्वालिफिकेशन वाचून दाखवते आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल असाल त्या पोस्टचं तुम्ही क्वालिफिकेशन तसं वाचू शकता. हेड ऑफिस पुणे असणार आहे लोकेशन. त्यानंतर मास्टर्स किंवा बॅचलर इन फायनान्स, इकॉनॉमिक्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑर रिलेटेड फील्ड विथ प्रोफेशनल सर्टिफिकेट्स इन फायनान्स, फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट फॉर ग्लोबल असोसिएशन ऑर रिस्क प्रोफेशनल ऑर प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेशन ऑफ प्रीमा इन्स्टिट्यूट. त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन इथे दिलं आहे, म्हणजे CA असणं आवश्यक आहे किंवा कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट असणं आवश्यक आहे, म्हणजे क्वालिफिकेशन डिझायर्ड आहे. एक्सपिरियन्स 12 वर्षाचा असायला हवा, त्यातनं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स हा रिस्क मॅनेजमेंट, क्रेडिट इन्व्हॉल्व, एक्सपोजर, पॉलिसी फॉर्म्युलेशन, हँडलिंग पॉलिसी मॅटर्स इन रिस्क मॅनेजमेंटमध्ये हवा. डिझायरेबल गुड अंडरस्टँडिंग मार्केट रिस्क, लिक्विडिटी मॅनेजमेंट अँड अदर ऑपरेशनल रिस्क विथ एक्सपोजर ऑफ ॲनालिटिकल बीन अँड ॲडेड डिझायर एक्सपिरियन्स. एज 50 इयर्स मॅक्सिमम. आणि रिपोर्टिंग ऑथॉरिटी तुम्ही पाहू शकता, जनरल मॅनेजर, वर्टिकल हेड, जो कोणी हेड असेल त्याला रिपोर्टिंग करायचं. जॉब प्रोफाईल काय असणार आहे? रिस्क आयडेंटिफिकेशन, रिस्क असेसमेंट, क्वांटिफिकेशन, त्याच्यानंतर रिस्क मिटिगेशन स्ट्रॅटेजीज, ह्या सगळ्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे. असं प्रत्येक पोस्टचं यांनी अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. पूर्ण डिटेल तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि मग तुम्ही ज्या पोस्टला सुटेबल आहात त्या पोस्टला तुम्ही इथे ऑफलाईन तुम्हाला हे करायचं आहे, ॲप्लिकेशन करायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता या सगळ्या ज्या वेकन्सीज आहे त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अवेलेबिलिटीनुसार असणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीज असणार तर तुम्हाला तशी डॉक्युमेंट्स दाखवायचे आहे. त्याच्यानंतर कट ऑफ डेट ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया इज 36/2/2024. त्यानंतर म्हणजे तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स 30/6/2024 दाखवायचे, म्हणजे ते तिथपर्यंत व्हॅलिड असलेले, त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट्स नाही चालणार. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे रिझर्वेशन्सबद्दल दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आता एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे कॅटेगरीनुसार. SC STसाठी 5 इयर्स ऑफ रिलॅक्सेशन, OBC नॉन क्रिमिलेअर असेल तर 3 वर्षासाठी, पर्सन विथ डिसेबिलिटी बेंचमार्क, SC ST PWBD असेल तर 15 इयर्स, OBC PWBD असेल तर 13 इयर्स, जनरल EWS PWBD असेल तर 10 इयर्स, आणि एक्स सर्व्हिसमॅन 5 इयर्स, पर्सन विथ अफेक्टेड 84 राईट्समध्ये तर 5 इयर्स. नॉन क्रिमिलेअर सादर करायचं आहे OBC कॅटेगरीवाल्यांनी. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पे स्केल. आता आपण जे स्केल वाचत होतो वरती 6, 2, 3, 4, 5, 6 असे स्केलनुसार होतं, तर ते स्केल म्हणजे ॲक्च्युली तुमचं पेमेंट असतं. तर स्केल 2 हे तुमचं 93,000पर्यंत असणार आहे आणि स्केल 6 हे 1.5 लाखाच्या घरात असणार आहे. तर ही खूपच चांगली वेकन्सी असणार आहे, कारण तुम्ही पेमेंट पाहू शकता. त्याच्यानंतर ऑफिशियल्स त्यांना DA HRA पण मिळतो, CCA पण मिळतो, मेडिकल अलाउन्स मिळतो, लीज रेंटल मिळतो. ठीक आहे, त्यामुळे हे जी पेमेंट आहे ती खूप चांगली असणार आहे. तुम्ही पाहू शकता आता प्रोबेशन पिरियड 6 महिन्याचा असणार आहे आणि 2 लाख रुपये तुम्हाला बॉन्ड लिहून घेणार आहे आणि 2 वर्षाचा मिनिमम सर्विंग पिरियड हा असणारच आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो जे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे दिलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे. शॉर्टलिस्ट झाल्यावर कॅन्डिडेट ते एक्झाम घेतील, रिटर्न एक्झाम, आणि बेसिकली ॲप्लिकेशन्स किती येतात त्याच्यावर डिपेंड आहे की रिटर्न एक्झामिनेशन घ्यायची की नाही. जर जास्त ॲप्लिकेशन आले तर रिटर्न एक्झामिनेशन ही घेण्यात येईल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय द्यायचे आहे ते इथे दिलेलं आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करायची आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज 26 जुलै 2024 आणि ॲप्लिकेशन फी ही OBC UR EWSसाठी 1000 रुपीज असणार आहे आणि GST 180 म्हणजे 1180 आणि SC ST PWBDसाठी 100 रुपीज म्हणजे GST ॲड करून 118. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन तुम्हाला कसं लिहायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डॅश, कारण खूप साऱ्या पोस्ट आहे तर तुम्ही ती पोस्ट एक मेन्शन करा वरती आणि मग हा ॲड्रेस लिहा. जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र HRM डिपार्टमेंट, हेड ऑफिस
लोकमंगल 1501 शिवाजीनगर पुणे. तर ही पुण्यालाच असेल सगळ्यांची लोकेशन आय गेस. तिथे पोस्टच्या जवळ लिहिलेलं आहे तुमचं लोकेशन. तर त्याच्यानंतर जी अमाऊंट आहे म्हणजे जी ॲप्लिकेशन फी आहे ती तुम्हाला डिमांड ड्राफ्ट पाठवायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणताच मोड ऑफ पेमेंट ते स्वीकारणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 26 जुलै ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण ही लास्ट डेट आहे ॲप्लिकेशनची. इथे डॉक्युमेंट्स दिलेले आहे कोणते कोणते सादर करायचे आहे ते. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट खूपच कामाची आहे, मोठी आहे म्हणून व्हिडिओ मोठा झाला आहे, पण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आता पाहू शकता ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे. ते सगळं ॲप्लिकेशन दिलेलं आहे. तुम्ही प्रिंटआउट काढून त्याच्यात स्वाक्षराने ॲप्लिकेशन हे भरू शकता. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.